स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडक्या बहिणींबद्दल मोठं विधान केलेलं आहे। लाडक्या बहिणींबद्दल अतिशय मोठी अशी गुड न्यूज दिलेली आहे। खुश खबर लाडक्या बहिणींसाठी दिलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहिणींना मदत करतोय आणि ती पुढे अशीच चालू राहील। त्या संदर्भात अतिशय डिटेलमध्ये माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। स्वतः तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीला त्यांनी काय म्हटलेलं आहे ऐकलेलं असेल, त्याची संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व या व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर बघा, स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीमधील त्यांच्या सभेमध्ये आज महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे। काय म्हटलंय डिटेलमध्ये आपण पाहणार आहोत। तर बघा, शिर्डीमध्ये जी सभा या ठिकाणी त्यांची आज होती, त्याच्यामध्ये सरकारच्या माध्यमातून समाजातील सर्व वर्गांची अपेक्षापूर्ती करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। आमच्या लाडक्या बहिणींना आपण मदत करतोय आणि पुढेही करतच राहणार आहे। त्यासोबत त्यांनी खूप महत्त्वाची माहिती दिली, ती म्हणजे लाडकी बहीण योजनेबद्दलची। त्यामध्ये त्यांनी म्हटलं की लाडक्या बहिणींची मदत बंद होणार, शेतकऱ्यांना दिलेली वीज सवलत बंद होणार, असा फेक नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न चालला आहे। मी एकच गोष्ट सांगतो, महिला असतील, शेतकरी असतील, युवा असतील, गरीब, अल्पसंख्याक, दिव्यांग असतील, तसेच समाजातील जेवढ्याही घटकांसाठी आम्ही योजना सुरू केलेल्या आहेत, तर त्या योजना ज्या आहेत या ठिकाणी बंद होणार नाही, त्या पुढे अशा चालू राहतील, अशी मोठी माहिती त्यांनी या ठिकाणी दिलेली। लाडक्या बहिणींसाठी खास करून गुड न्यूज दिलेली, ती म्हणजे लाडकी बहीण योजना बंद होणार असा जो या ठिकाणी फेक नरेटिव्ह पसरवला जातोय तो चुकीचा आहे असं सांगून त्यांनी या ठिकाणी सांगितलं की लाडक्या बहिणींना आम्ही जी मदत करतोय ती पुढेही अशीच करत राहणार, अशी माहिती या ठिकाणी त्यांनी दिलेली आहे। तर लाडक्या बहिणींबद्दल स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी मोठं विधान केलं। लाडक्या बहिणींसाठी जी गुड न्यूज दिलेली ती आपण पाहिलेली आहे की तुमची योजना पुढे अशी चालू राहणार, ती बंद होणार नाही आणि इतर ज्या पण सवलती असतील, ज्या योजना असतील, त्या देखील अशा चालू राहतील, अशी त्यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे। त्यासोबत त्यांनी म्हटलं की जे काही घोषणापत्रामध्ये आम्ही सांगितलेलं आहे, निवडणुकीच्या घोषणा दिलेल्या आहेत किंवा जे आपण घोषणापत्रामध्ये त्यांनी जे सांगितलेलं आहे ते देखील पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे। लाडक्या बहिणींना मदत करतोय आणि यापुढेही करणार आहे। आता सरकार आलेलं आहे, हे आपल्या महायुतीचं सरकार आहे असं त्यांनी सांगितलं। तर मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी दिली, ती म्हणजे योजना बंद होणार नाही, अशी चालू राहील असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी शब्द दिलेला आहे। त्यामुळे तुमच्यासाठी या ठिकाणी ही गुड न्यूज आहे आणि तुम्हाला कुठलीही टेन्शन आता घ्यायची गरज नाही। तुमची योजना अशाच पद्धतीने सुरळीतपणे आता पुढेही चालू राहणार आहे, त्याबद्दलची ही मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे। त्यासोबत लाडकी बहीण योजना बघा, आपल्याला माहित असेल जुलै 2024 मध्ये सुरू झाली। या योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 6 महिन्यांचा लाभ तुम्हाला देण्यात आलेला आहे। आतापर्यंत तुमचे 9,000 रुपये या ठिकाणी जमा झालेले असतील। तुमचे आतापर्यंत किती रुपये जमा झालेले आहेत, जमा झालेले असतील तर धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, जमा झालेले नसतील तर नाही म्हणूनही पाठवा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। कारण की बऱ्याच लाडक्या बहिणींना आतापर्यंत डिसेंबरपर्यंतचे 6 लाभ जे आहेत, 6 इन्स्टॉलमेंट जे आहेत ते जमा करण्यात आलेले आहेत। आता महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता मकर संक्रांतीच्या आधी अर्थात 14 जानेवारीच्या आधी दिला जाणार आहे, अशी माहिती या ठिकाणी देण्यात येत आहे। परंतु त्याच्याबद्दल अजून अधिकृत कुठलीही घोषणा झालेली नाही। परंतु 100% तुम्हाला जानेवारी महिन्याचा जो या ठिकाणी लाभ आहे, इन्स्टॉलमेंट आहे, 7वा इन्स्टॉलमेंट जो आहे तो याच महिन्यामध्ये दिला जाणार आहे। कारण की लाडक्या बहीण योजनेमध्ये जो GR आलेला आहे त्या GR मध्ये असा नियमच आहे की जो या ठिकाणी महिना आहे त्या महिन्याचा लाभ त्याच महिन्यामध्ये दिला जावा। त्याच पद्धतीने तुम्हाला याच महिन्यामध्ये तुमचे 7व्या हप्त्याचे देखील पैसे भेटू शकतात। तर बघा, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात 6वा हप्ता दिला होता। लाडक्या बहिणींना 6व्या हप्त्यापोटी 1500 रुपये देखील त्याचे मिळालेले असतील। तर खरे तर महायुती सरकारनं निवडणुकीच्या काळामध्ये राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ असं देखील आश्वासन केलेलं होतं, असं आश्वासन दिलेलं होतं। प्रत्यक्षात मात्र डिसेंबरचा हप्ता जो आहे तो 1500 रुपयाप्रमाणेच मिळाला। पण स्वतः मंत्री आदिती तटकरे, महिला व बालविकास मंत्री जे आहेत, यांनी राज्याचा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा हप्ता दिला जाईल असं स्पष्ट केलं आहे। आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील असेच संकेत दिलेले आहेत।
त्यांनी देखील सांगितलेलं आहे की 100% आम्ही लाडक्या बहिणींची जो 600 रुपयाची वाढ केलेली आहे ती वाढ या ठिकाणी लाडक्या बहिणींची जी 1500 रुपये आहेत त्याच्यावरनं 2100 रुपये करणार आहोत। आणि स्वतः मंत्री जे आहेत आदिती तटकरे, महिला व बाल विकास मंत्री, त्यांनी देखील सांगितलेलं आहे की जो अर्थसंकल्प मांडला जाईल त्या अर्थसंकल्पामध्ये अगोदर तरतूद केली जाईल आणि त्याच्यानंतर 2100 रुपयांनी लाडक्या बहिणींना जो लाभ आहे तो दिला जाणार आहे। तर आता मग या ठिकाणी अर्थातच मार्च महिन्यापासून लाडक्या बहिणींना 2100 रुपयांचा लाभ या ठिकाणी मिळू शकतो, पण आगामी 2 हप्ते म्हणजेच जानेवारीचा आणि फेब्रुवारी महिन्याचा जो लाभ आहे तो 1500 रुपयांनीच तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतो। तर त्याच्यासाठी आता तुम्हाला 2100 रुपयासाठी अजून 2 ते 3 महिने वाट पाहावी लागू शकते। त्या ज्या काळामध्ये तुमचे जेवढे पण इन्स्टॉलमेंट असतील ते तुम्हाला 1500 रुपयांप्रमाणे मात्र या ठिकाणी भेटतच राहतील। योजना बंद होणार नाही, कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी आज त्यांच्या सभेमध्ये सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींना आम्ही जी मदत करतोय ती चालूच ठेवणार आहोत। जो फेक नेरेटिव्ह पसरवला जातोय की लाडकी बहीण योजना बंद होणार, पैसे येणार नाहीत, त्याच्याबद्दल त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की तसं काही होणार नाही, ही योजना चालूच राहील, ही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही आणि जो मदत करत आलेलो आहे ती अशीच मदत लाडक्या बहिणींना चालूच राहील। तर तुम्हाला 2100 रुपयाची जी वाट पाहताय तुम्ही केव्हापासून भेटतील त्याबद्दलची माहिती तुम्हाला दिलेली आहे की अर्थसंकल्प ज्यावेळेस सादर होईल, अर्थसंकल्प 3 मार्चपासून या ठिकाणी अधिवेशन त्याचं चालू होऊ शकतं किंवा मार्च महिन्यामध्ये कधीही चालू होऊ शकतं, त्याबद्दलची शक्यता तुम्हाला सांगतोय। मार्च महिन्यामध्ये जर अर्थसंकल्प मांडला गेला तर त्यामध्ये तुमची तरतूद होऊन 2100 रुपये तुम्हाला एप्रिल महिन्यापासून भेटू शकतात किंवा मार्च महिन्यापासून देखील भेटू शकतात। त्या अगोदर तुम्हाला जेवढे पण या ठिकाणी इन्स्टॉलमेंट भेटतील ते सर्वच्या सर्व इन्स्टॉलमेंट 1500 रुपयांनी भेटतील। तुमची योजना कायमस्वरूपी चालू राहील, कारण की स्थिर सरकार स्थापन झालेलं आहे। ज्या सरकारने ही योजना चालू केलेली होती ते सरकार सत्तेमध्ये आल्यामुळे तुमची योजना बंद होणार नाही। अशाच पद्धतीने आता 5 वर्षे पुढे ही योजना चालूच राहील। मीडिया रिपोर्टनुसार मकर संक्रांतीचे औचित्य साधून फडणवीस सरकार 14 जानेवारीच्या आधी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचा 7वा हप्ता जमा करू शकतं। त्याच्याबद्दलची जशी अजून एक मोठी अपडेट येईल किंवा जास्त अपडेट येईल तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। फक्त या ठिकाणी ही न्यूज आलेली त्याच्यामध्येच त्यांनी म्हटलं की मकर संक्रांतीच्या अगोदर 7वा हप्ता जमा होऊ शकतो सणाचं औचित्य साधून, परंतु त्याबद्दल ऑफिशियली अधिकृत घोषणा अजून झालेली नाही। जर तशी अपडेट आली तर तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल, परंतु 7वा हप्ता तुम्हाला 100% भेटणार आहे। तो कधी भेटू शकतो? एक तर तुम्हाला या ठिकाणी मकर संक्रांतीचा जो सण आहे 14 जानेवारी किंवा 14 जानेवारीच्या अगोदर 13, 14, 15, 16 ह्या काळामध्ये भेटू शकतो किंवा दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये किंवा चौथ्या आठवड्यामध्येही, म्हणजे महिन्याच्या शेवटी देखील पैसे जमा होऊ शकतात। जानेवारी महिन्यामध्ये कधीही तुम्हाला 7व्या हप्त्याचे पैसे आलेले पाहायला भेटतील। त्याचबरोबर पुढचा हा 7वा हप्ता झाला की 8वा हप्ता असेल, 9वा हप्ता असेल। बघा 9व्या हप्त्यापर्यंतची पूर्ण तरतूद मागच्या अर्थसंकल्पामध्ये करण्यात आलेली आहे, त्यामुळे पूर्णच्या पूर्ण तुम्हाला हे 9 हप्ते भेटत राहतील। त्याच्यानंतर जी तरतूद होईल ती 2100 रुपयांनी होईल, तेव्हापासून मात्र तुम्हाला 2100 रुपयांनी पैसे याचे भेटत राहतील। तर संपूर्ण अपडेट तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे। आता जे बोललं जात आहे की अपात्रतेची कारणं वगैरे, परंतु याच्यामध्ये कुठलेही बदल करण्यात आलेले नाहीत, तसा कुठलाही GR अजून काढण्यात आलेला नाही। मागे जो GR काढण्यात आलेला होता त्या GR मध्ये ज्या अटी आणि शर्ती होत्या त्याचनुसार तुमची या ठिकाणी पात्रता अपात्रता ठरवण्यात आलेली आहे, त्यानुसार तुम्ही फॉर्म भरलेले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला कुठली टेन्शन घ्यायची गरज नाही, योजना बंद होणार नाही, योजना चालूच राहणार आहे आणि ज्या पण सर्व पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना इन्स्टॉलमेंट भेटत राहतील। तर अजून याबद्दल जशी मोठी अपडेट येत राहील तशी तुमच्यापर्यंत शेअर केली जाईल। यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जी या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची अपडेट दिलेली आहे त्यांच्या सभेमध्ये तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे, ती म्हणजे लाडक्या बहीण योजनेची मदत या ठिकाणी बंद होणार नाही, ती चालूच राहील। तर या व्हिडिओमध्ये एवढीच महत्त्वाची माहिती। हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा। धन्यवाद।